मान्यवर शिक्षक वृंद व माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी श्रावणी सतीश पाटील. आज मी उभी आहे एका अशा व्यक्तीविषयी बोलायला ज्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नव्हतं, तर संपूर्ण देशाला स्वप्न दाखवलं होतं. ते म्हणजे स्वतंत्र होण्याचं. ज्यांनी शत्रूवर विजय मिळवला, तलवारीने नाही तर संयम आणि सत्याच्या जोरावर. ते म्हणजेच थोर युगपुरुष महात्मा गांधी. 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदरच्या एका सामान्य दिवशी एका सामान्य कुटुंबात जन्म झाला एका असामान्य व्यक्तीचा. महात्मा गांधी म्हणजे एक क्रांती, पण रक्ताच्या थेंबाने नव्हे तर विचारांच्या लाटांनी घडलेली. महात्मा गांधी म्हणजे एक व्रत, फक्त स्वतःसाठी नाही तर करोडोंसाठी पाळले जाणारं. त्यांच्या जीवनाची सुरुवात ही साधी होती. एक सामान्य वकील, पण त्यांच्या अंतःकरणात एक असामान्य आग होती. ती सत्ता मिळवण्याची नाही तर सत्यासाठी पेटलेली होती. दक्षिण आफ्रिकेतील रंगभेद, भारतातील असहकार चळवळ, चरखा, खादी, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक चळवळींमध्ये या प्रसंगामध्ये गांधीजींनी देशाला केवळ मार्गच दाखवला नाही तर एक आत्मा दिला. ते म्हणत, खरी शक्ती शत्रूला नामोहरण करणे नाही तर माफ करणे असते. स्वतंत्र भारत मिळवणं एक वेळ सोपं असू शकतं, मात्र ते टिकवणं ही खरी परीक्षा आहे. मित्रांनो, त्यांच्या मनात जातीभेद वगैरे असले कुठलाही धर्माबाबत भेद नव्हता. त्यांच्यामध्ये सर्व धर्म सत्याचेच वेगवेगळे मार्ग आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीतून मानवतेचा खरा अर्थ उमगतो, कारण त्यांची प्रत्येक कृतीमागे एकच हेतू होता, तो म्हणजे देश स्वतंत्र व्हावा पण माणुसकी जिवंत राहावी. कारण सत्य, अहिंसा, सेवाभाव हा त्यांच्या आयुष्याचा गावाच होता. ते म्हणायचे, जर तुम्हाला आपल्या परिसरात आसपास बदल घडवायचे असतील तर ते आधी स्वतः घडवा. कारण जर तुम्हाला समाज बदलायचा असेल तर पहिलं पाऊल तुमचंच असलं पाहिजे. आजही आपण त्यांची ओळख त्यांच्या प्रतिमेत नाही तर त्यांच्या विचारांमध्ये शोधली पाहिजे. त्यांची पावलं जरी आता अस्तित्वात नसली तरी पण ते प्रत्येकाच्या मनात उमटत आहे. त्या महात्म्याचे जीवन म्हणजे शक्तीचं, समतेचं आणि सत्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे, ज्यांनी आपल्याला केवळ स्वातंत्र्य दिलं नाही तर जगण्याची एक दिशा दिली. त्यांनी सांगितलं की शौर्य हे केवळ रणभूमीवर नसतं, ते अंतर्मनात असतं. मात्र स्वतःला जिंकणं हाच खरा विजय. जरी 30 जानेवारी 1948 रोजी या महात्म्याने आपले अस्तित्व त्यागले, तरी मागे सोडली दीपमाळ, ती म्हणजे प्रेरणेची, विचारांची. शेवटी एवढेच म्हणेन, त्यांच्यासारखं होणं शक्य नाही पण त्यांची वाट चालायला हवी. त्यांच्यासारखं होणं शक्य नाही पण त्यांची वाट चालता यायला हवी. त्या वाटेवर चालत असताना माणुसकी मात्र जपता यायला हवी. स्वप्न फक्त डोळ्यांनी पाहायला नको तर ती विचारांनी, आचारांनी जपता यायला हवी. धन्यवाद.